आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या गंभीर घटना उघडकीस आल्यात। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। हे पथक संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 163/2026 अंतर्गत अश्विनी अशोक चैनानी पुणे या महिला आरोपीला तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। तिची चौकशी करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35(3) नुसार तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। नाशिक पोलिसांनी सर्व खासगी कंपन्यांना कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय। तसेच कोणत्याही महिलेला अत्याचार किंवा विनयभंगाबाबत तक्रार असल्यास त्यांनी CP व्हॉट्सअप क्रमांक 9923 3233 11 किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय। तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। /26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपी दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाची ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे। सर, या सगळ्या संदर्भामध्ये जो तपास सुरू आहे त्यामध्ये नवीन काही पुरावे किंवा महत्वाच्या काही खुलासे झाले नाही? या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता। तसेच या अनुषंगाने अन्य कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। धन्यवाद। किरण सर ठेवायचं आहे का खाली घ्या रे, खाली खाली एक मिनिट ऐका सर, काय म्हणता बघा सर, काय म्हणताय यामधील 6 आरोपी पोलीस कस्टडीत नसून ते न्यायालयीन कस्टडीत आहेत। त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्याकरता माननीय न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट घेण्यात येणार आहे। धन्यवाद। सर, क्या कहेंगे हिंदी में सर? आज मुंबई नाका CR नंबर 163/2016 में आज संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी इनको न्यायालय में हाजिर किया गया था। न्यायालय ने 13 अप्रैल 2026 तक पुलिस कस्टडी दी है। अन्य 6 आरोपी जो है वो MCR में है, उनका ट्रांसफर वारंट लेके उनको PC लेने वाले हैं। थैंक यू सर। जबरन धर्मांतरण को लेकर थैंक यू। इसको लेकर जांच कहाँ तक पहुंची है ये बता दीजिए।